नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी भूगोल विषयाच्या बोर्ड परीक्षेत पास होण्यासाठी काय करायला हवं याविषयीची माहिती आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे. कमी वेळेत काय करायला आणि कोणते प्रश्न सोडवायला हवेत प्रत्येक विद्यार्थ्याने, जेणेकरून त्याला पास व्हायला सहज त्या प्रश्नांमधून मार्क मिळतील. म्हणून अशा काही प्रश्नांवरती आपल्याला फोकस करायला हवा. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पहा, कोणत्याही विद्यार्थ्याला त्याची उत्तर लिहिता येऊ शकतात असा प्रश्न 4 मार्काचा आहे. तो म्हणजे उतारा आणि त्याच्यावरती विचारलेल्या प्रश्नांची उत्तर. कारण उतारा आहे, उतार्यातच वाचन करून आपल्याला खाली प्रश्न तयार केले त्याची माहिती द्यायची. तर हे प्रत्येकाला तिथून उतार्यातून उत्तर शोधून लिहिता येतात. 4 पैकी 4 मार्क तुम्हाला याची मिळणारच आहेत. म्हणून हा महत्त्वाचा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्यांनी सोडवायचा. दुसरा आहे नकाशाचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं. आता हा प्रश्न पहा किती मार्कसाठी, 5 मार्काचा आहे. आधीचं होतं 4, हा 5 मार्काला. 9 मार्क तुमचे ह्या 2 प्रश्नातच कवर होऊन जातात. यामध्ये युरोप खंडातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते? मग युरोप खंड तुम्हाला माहीत असतील तर इथं विमानतळच दिलेले आहेत. ते कशी आहेत, सूचीमध्ये त्याचं सिम्बॉल पाहायचा आणि त्या सिम्बॉल युरोपमध्ये कुठं कुठं दिसत आहेत त्याची नावं तिथे असणार आहेत, ते तुम्हाला सांगायचे. तर एवढे सोपे प्रश्न त्या ठिकाणी असतात. 5 प्रश्न सोडवायचे, 5 मार्क तुम्हाला मिळतात. तर हा एक प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्यांनी सोडवायचा आणि याचे मार्क मिळवायचे. कंपल्सरी एकही मार्क त्याच्यात जाता कामा नाही. यानंतर नकाशामध्ये बाबी दाखवायच्या आहेत, घटक दाखवायचे आहेत. तर हाही प्रश्न खूप छान आहे. याला 6 मार्क आहेत. पहा, हे 6 मार्कही तुम्हाला मिळवता येऊ शकतात. काही ठराविकच नकाशे त्याच्यातले घटक आहेत. मी सांगितलं तुम्हाला परीक्षेच्या दिवशी सकाळी तुम्हाला हा व्हिडिओ येऊन जाईल. त्याच्यात पूर्ण हे घटक दाखवलेलेच पार्ट असेल. तोही महत्त्वाचा भाग आहे, तो तुम्हाला या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे. तर हा एक प्रश्न माझ्या मते सर्व विद्यार्थ्यांनी सोडवायला हवा, जेणेकरून याला फार कमी वेळ लागतो. पहिली गोष्ट म्हणजे लिखाण काहीच नाही या प्रश्नांमध्ये आणि मार्क पण मिळून जातात चांगल्या प्रकारचे. तो या प्रश्नांवरती आपण सर्वांनी फोकस करावा. म्हणजेच पहिला मी सांगितलं तुम्हाला उतार्यावरती प्रश्न आहेत ते तुम्हाला करायचे. दुसरा नकाशावरचे प्रश्न आहेत 5, ते तुम्हाला करायचे आहेत आणि नकाशातल्या बाबी दाखवा. हे जर 3 प्रश्नांवरती तुम्ही फोकस केला तर नक्कीच तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये पास होण्यासाठी जे मार्क आहेत ना, फार कमी अभ्यासात फार कमी लिखाण करून मार्क मिळणे, ते हे 3 प्रश्न त्यामध्ये समावेश आपल्याला करता येऊ शकतो आणि त्याच्यात तुम्हाला मार्क मिळवता येऊ शकतात. ह्या तिघांचीही तयारी तुम्हाला करायला फार कमी वेळ लागेल आणि मार्क देखील मिळून जातील. चला तर मग तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही चांगली लिहाल आणि मार्क मिळवाल अशी अपेक्षा करूयात. आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.